हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली आणि आज आम्ही चाललो होतो कोकणची छोटीशी प्लेस एक्सप्लोअर करायला. जर तुम्हाला कोकणला यायची इच्छा असेल तर असे छान छान प्लेसेस मी आपल्या चॅनलवर रेग्युलर अपलोड करत राहणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि आम्ही सुरुवात केली बाईक राईडने आणि स्टार्टिंगला आमच्या इथली कुंडलिका नदीवरून निघून हे मस्त नजारे पाहत आम्ही जात होतो मुरुड जिल्ह्यातल्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. आम्हाला बाईक राईड करायला खूप आवडते, कारण त्याची अशी सुंदर नजारे बघायला भेटतात. जे फील बाईक राईडनी येते ती माझ्या कारमध्ये नसतेच. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर कमेंट करून नक्की सांगा. जास्त भारी होतं की त्या रस्त्यावरून मस्त थंडगार हवा येत होती. याशिवाय अजून लाईफमध्ये काय पाहिजे आपल्याला. आणि फायनली आम्ही पोहोचलो फनसाड वाईल्ड लाईफ सँच्युरी इथे. इथे पार्किंगची सुविधा चांगली होती. टू व्हीलरसाठी ₹50 चार्जेस आणि फोर व्हीलरसाठी 195 होती. आणि एंट्री फी ₹60 पर पर्सन आणि 5 ते 12 वयोगटातल्या मुलांसाठी ₹30 पर पर्सन. त्यानंतर आम्ही तिकीट काढली तर माहीत झालं की इथे जिप्सीची सोयच नाही आहे. जिप्सीची सोय नाही. हा पूर्ण एरिया 50 किलोमीटरमध्ये होता आणि 6 किलोमीटर चालत जायचं होतं. गाईड घेतला तर जवळपास ₹500 चार्जेस होता त्यांचा. हा रस्ता फारच छान होता, त्यामुळे आम्ही निघालो पायी चालायला. त्यानंतर खूप चालल्यानंतर एक कस्ता पॉईंट भेटला, जिथे आता आम्हाला थोडं रिलॅक्स करावं वाटलं. छान तिथे बटरफ्लाईज बघत आम्ही थोडं रिलॅक्स केलं. त्यानंतर आम्ही खूप जास्त थकून गेल्यामुळे अजून काही पाहण्याची आमच्यात हिंमत राहिलेली नव्हती. म्हणून आम्ही तिथलं कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण केलं. जेवण होतं ₹120 पर पर्सन आणि जेवण छान होतं. जर तुम्ही तिथे गेले तर जेवण नक्की करा. आणि असा होता आजचा कोकण एक्सप्लोअर करण्याचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.